जाधवपाडा आता वेळ नकोय तुम्हाला 12 मिनिटांमध्ये ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. विलास जल्दी जाओ प्लीज. चला जाधवपाडा संघ आता वेळ तुम्ही घेऊ नका, अगोदर खूप वेळ झालाय. 3 षटका आहेत. फिल्डिंग लावण्यात वेळ घालू नका, पुन्हा एकदा मी सूचना करतोय. आणि टीम मीटिंग कोणी करायची नाहीये. पंच अंपायर्स लक्ष द्या. चला मॅचला आता होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला हाताळणीकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती रोशन. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू नो बॉल. बीमर प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळतोय. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत मुफास 11 विरुद्ध पेल्हार बी. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र पिक केलेल्या लेंथला चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनतील. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धन्यवाद. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 7 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील पुढील बॉल रोशन घेऊन तयार. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु यावेळेला आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. आपण पाहत आहात मुफास वसई फाटा चषक 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9 रन्स ऑन दी बोर्ड. दोन चेंडू झाले. षटकातील तिसरा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू. गती परिवर्तन या चेंडूवरती देखील पाहायला मिळालं. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू काही आला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय 22च्या माध्यमातून ही एक धाव जी आहे ती पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. 3 षटकांच्या सर्व लढती यानंतर ज्या आहेत त्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला चेंडू किपरच्या हातामध्ये जातोय. चार चेंडू झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती रोशन. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 10. फुल टॉस बॉल चांगल्या प्रकारे पूल केलाय. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे थँक्स. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांनी धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर
16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र फुल टॉस चेंडू पायावरती आदळलाय ऑन टू द पॅड. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेत असताना रन आउटच्या माध्यमातून फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. विकेटचं झाले पतन गॉन. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 17. तिसऱ्या क्रमांकावरती नव्यानं दाखल झालेला फलंदाज आपण पाहतो शाहीद. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती विजय. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय सरळ सीमा पार, चौकार, 4 धावांसाठी. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मुफास 11 आणि पेल्हार बी. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस कोणी करता यायचंय. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विजय. यावेळेला मात्र गती परिवर्तन, स्लोवर 1 चेंडू केला. विकेट किपरच्या हातामध्ये देखील आला नाही. इथे विजय आपण पाहतोय तर थोडेसे नाराज आपल्या किपरवरती. कुठली धाव मिळाली नाही. धावसंख्या अजूनही स्थिर आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर 21 धावा. एक गडी बाद झालेला आहे. 21 अशी स्थिती ही पाहायला मिळते. इथे मात्र चांगल्या प्रकारे पीक केलंय. चेंडू आलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांकरिता. च्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 27 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा येतोय हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर शॉट. षटकार. धन्यवाद. 2 सिक्सेस इन रो. धावसंख्या जर आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 33 धावा. यावेळेला मात्र गती परिवर्तन केलं. बॅट ज्या वेगामध्ये फिरवली होती ते मात्र गोलंदाजाने ओळखलं होतं विजयने. धीम्या गतीचा चेंडू हाताळला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क हवा तसा झाला नाही. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विजय. आणि इथे आपण पाहतो या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर फलंदाजी करताना पेलार टीमची धावसंख्या झाली आहे 33 धावा. षटक झालेली आहे. 2 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 33. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर विकी.
यानंतरची लढत आपण पाहणार आहोत मुफास 11 विरुद्ध पेलार बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज विकी. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. षटकातील पहिला बॉल विकी घेऊन तयार. खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू, त्या चेंडूला मात्र खेळून काढलं मिड विकेटच्या दिशेला. एक धाव तिथे पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या 34 झाली आहे. अजूनही आता आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. या 5 चेंडूंवरती येणार पेलार संघ किती धावा जमवेल, किती धावांचं टार्गेट सेट करेल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील दुसरा बॉल विकी घेऊन आखूट टप्प्याचा चेंडू, गती परिवर्तन, धीम्या गतीचा बॉल, बॅटवरती प्रॉपर आला नाही परंतु एक रन निश्चितपणे पाहायला मिळाली. या एका धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 35 धावा. आता या शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये किती धाव संख्या जमवली जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच आहे गरजेचं. पुन्हा एकदा यॉर्कर लेन करण्याचा प्रयत्न, फक्त सलमानानं फलंदाजाने खेळून काढलं. एक धाव पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या तर झाली आहे 36 धावा विथ लॉस ऑफ 1 विकेट. विकीने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये. षटकातील चौथा बॉल घेऊन विकी तयार. यावेळेला मात्र स्लोवर 1 चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडूला पाठवलं सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद. धाव संख्या 42 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. ते मात्र धीमा बॉल. मॅच बॉल आलाय. या षटकातील शेवटचा चेंडू विकी घेऊन येतोय. धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे 42. या शेवटच्या बॉलवरती देखील केलेला आहे मोठा प्रहार. षटकार 6 धावांकरिता. या षटकाराने इथे झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या 48 झालेली आहे धाव फलकावर. 49 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मुफास 11 आणि पेल्हार बी.
तीन षटकं आपण पाहिली. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती 48 झालेली आहे. एकूण 50 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. एका बाजूला विजयला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला नीरजला आपण पाहतोय. चला पहिला टीम जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर धीरज. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता एकूण 50 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र या चेंडूवरती फायदा उचलणं गरजेचं होतं फलंदाजाला, परंतु वाईटच्या दिशेने हा चेंडू गेला आणि निश्चितपणे एक एक्स्ट्रा रन ही मात्र पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावेने झालेली आहे इथे सुरुवात. षटकातील पहिलाच बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाते. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5 रन्स ऑन दी बोर्ड. पाच धावा झाल्या धाव फलकावरती. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. धीरज गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा बॉल थोडासा खाली राहिलाय. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. 49 धावांचं एक मोठं टार्गेट आहे, त्यामुळे मात्र फलंदाजांना आता चांगल्या प्रकारे धावा जमाव्या लागतील. फटक्याची निवड योग्य प्रकारे करावी लागेल. परंतु गोलंदाज जर आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक करताना निश्चितपणे दिसलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडासा बाउन्स निश्चितपणे या चेंडूवरती पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. इथे मात्र खणखणीत फटका. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. अरे नया बॉल नहीं है. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11.
4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 11 झाली आहे. 49 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. अजूनही 38 धावांचं लक्ष गाठायचं आहे जाधवपाडा संघाला. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर धीरज. यस इट इज व्हाईट बॉल. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत मोफास 11 विरुद्ध पेलारबी. मोफास 11 संघ खेळताना दिसेल. अगदी चांगला फटका. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये. धाव संख्या आज झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. आता मात्र विजय तुटून पडलाय. गोलंदाजावरती कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत विजयने. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार. गोलंदाज धीरज. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच का हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही तिथपर्यंत. आणि इथे आपण पाहिलं तर 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या आहेत. तिसराचा देखील प्रयत्न आहे आणि ह्या वेळेला तिसरी धाव देखील झाली पूर्ण. आणि या 3 धावांनी झाली षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 21. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 28 धावांची आवश्यकता आहे. चला नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवरती आणा. जास्त वेळ घेऊ नका. मोफास वसई फाटा चषक 2024 एसएम ग्रुप अँड एसटी ग्रुप. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत मोफास 11 विरुद्ध पेलारबी. टॉस पेलारबी या संघाने जिंकला. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय मोफास 11 या संघाला. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर अब्बास. खोल टप्प्यात टाकलेला चेंडू चांगल्या प्रकारे खेळलाय. पॉटोमॅनचा परिपूर्ण केलेला वापर. 1 धाव अगदी सहजतेने पूर्ण केली आहे. 1 धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. या षटकामध्ये इथून मात्र जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवाव्या लागतील कारण की आता चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 27 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका येतोय की काय. येस 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 इट इज बिग वन. षटकार 6 धावा. फटका इथे पाहायला मिळालाय. फलंदाज धीरजच्या माध्यमातून या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 28 धावा. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज अब्बास तयार. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अब्बास. यावेळेला मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडं
थोडासा खाली राहिला चेंडू, बॅटवरती काही आला नाही. प्रत्येक येणारा डॉट बॉल आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला दिसेल. 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 20 चं इक्वेशन. ते मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कमालीची गोलंदाजी अब्बासने केली आहे. शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू, लेग बाईसचा सिग्नल निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन तिथे ऍड ऑन होते. इथून मात्र जादूपाडा संघाला मोठे फटके खेळावे लागतील. परंतु पेलार संघ जर आपण पाहतो गोलंदाजीमध्ये कमाल अब्बास सध्या तरी. पाहूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा अब्बास घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पीक केलंय कल्ला. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सात चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र कटचा फटका पाहायला मिळतोय. अगदी कलात्मकतेने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक जात आहे चेंडूला अडवण्याकरता आणि चेंडू गेलाय सीमा रेषापार. चौकार 4 धावांकरिता. धन्यवाद. चला दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतरची लढत असणार आहे मोफास 11 विरुद्ध पेलार बी. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 9 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली आहे. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. सलीम आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारे गोलंदाजी सलीम हाताळेल. ते मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. विजय तिसऱ्या करता देखील वळालेत आणि पाहता पाहता 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 43. आता चेंडू बाकी आहेत 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलवर टप्प्यात टाकला चेंडू. खेळले. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाही. सुंदर असा झेल. चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. न्यू बॅटर लवकर या क्रीजवर. आता चेंडू बाकी आहे 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 6चं हे समीकरण. नवीन फलंदाज नव्याने दाखल झालेला आहे क्रीजवर रोशन. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सलीम. इथे मात्र चांगला फटका. नासिर तिथे आहे आणि अगदी चांगलं जजमेंट.
सुंदर असा कॅच. अंदाज लवकर या. ऑन हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक सलीमच्या माध्यमातून घेतली जाईल का. आता चेंडू बाकी आहेत तीन चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा आहे नियम. कुठला संघ पुढे जाईल हे देखील आता पाहावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी केली आहे सलीमने. 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवले आहेत. ऑन हॅट्रिक वरती आहे सलीम. इथे मात्र चांगल्या पद्धतीने बॅकफुटला गेले. चेंडूला खेळून काढलं गलीच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1च धाव मिळते. आता चेंडू बाकी आहेत 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 5चं समीकरण आहे समोर. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील बॉल घेऊन सलीम तयार. इथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून गेले विकेट. आता चेंडू बाकी आहे. एक चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 4चं समीकरण. एक चेंडू आणि 4 धावा. शेवटचा बॉल घेऊन सलीम तयार. ते मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये गेलेला आहे. पहिली धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न इथे केला जातोय. तिसरी धाव घेतली जाईल का. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आपण पाहतोय जाधवपाडा संघाचं स्वप्न इथे बंगलं आणि विजय संपादित केलाय NR पेलार या संघाने.